Hi, today we are going to learn lesson number 3.7 at the science fair. तर आज आपण 3.7 लेसन बघणार आहोत ॲट द सायन्स फेअर. सायन्स फेअर म्हणजे सायन्सची फेअर म्हणजे जत्रा, जसं एक्झिबिशन असतं ना त्याला जत्रा म्हटलं जातं. द सायन्स फेअर ॲट विद्यावर्धिनी स्कूल वॉज ऑलवेज अन एक्साइटिंग अफेअर. विद्यावर्धिनी स्कूलमध्ये जे सायन्स फेअर भरवलं जातं तर ते नेहमीच एक्साइटिंग असतं, उत्सुकता वाढवणारं असतं. देअर वेअर अ नंबर ऑफ स्टॉल्स, नेवर लेस दॅन 50, एंटरटेनमेंट बूथ्स अँड ऑफ कोर्स रिफ्रेशमेंट्स. मग ह्या फेअरमध्ये काय काय असतं तर 50च्या खाली कधीच नाही, म्हणजे 50च्या अबोव स्टॉल असतात. एंटरटेनमेंटचे खेळण्यासाठी काहीतरी असतं आणि रिफ्रेशमेंटसाठी सुद्धा असतं. देअर वेअर 2 बेसिक रूल्स, तिथे 2 रूल आहेत. 1, एव्हरीथिंग शुड बी हँडल्ड बाय स्टुडंट, अँड 2, एव्हरीथिंग इवन द एंटरटेनमेंट बूथ्स अँड रिफ्रेशमेंट स्टॉल्स हॅड टू हॅव अ स्पेसिफिक बेस, सायंटिफिक बेस. म्हणजे पहिला नियम आहे की त्या जत्रेमध्ये जे सर्व काही आहे ते सगळं मुलांनीच हँडल करायचं. आणि सेकंड रूल आहे, जे जे एंटरटेनमेंट बूथ्स आहेत, म्हणजे जिथे काही खेळण्याचे गेम्स असतील समजा, किंवा जे रिफ्रेशमेंट आहे, खाण्याचे पदार्थ असतील, तर तिथे सुद्धा सायन्सचाच बेस वापरला गेला पाहिजे, म्हणजे सायंटिफिकली ते बनवले गेले पाहिजेत. ठीक आहे. प्रिपरेशन फॉर द फेअर बिगॅन ॲट लिस्ट अ कपल ऑफ मंथ्स इन ॲडव्हान्स. आणि या फेअरची, सायन्स फेअरची जी प्रिपरेशन, तयारी जी सुरू होते ती 2 महिन्यांपूर्वीच सुरू होत असते. द फर्स्ट स्टेप वॉज ब्रेनस्टॉर्मिंग. त्यातली पहिली स्टेप काय आहे तर ब्रेनस्टॉर्मिंग. म्हणजे ही फेअर कशी करायची, कशा पद्धतीने करायची, त्याच्यामध्ये काय काय करायचं, तर याचा विचार करणे त्याला म्हणतात ब्रेनस्टॉर्मिंग. ठीक आहे. द प्रिन्सिपल इन्व्हायटेड आयडियाज फॉर द इव्हेंट फ्रॉम स्टुडंट्स, टीचर्स अँड इवन पॅरेंट्स. मग स्कूलचे प्रिन्सिपल काय करतात, मुलांना, शिक्षकांना, त्यांच्या पॅरेंट्सना, मुलांच्या पॅरेंट्सना सांगतात, तुमच्यापाशी जर काही आयडिया असतील तर त्या आम्हाला पाठवून द्या. अ होस्ट ऑफ आयडियाज पोवर्ड in. Luckily, many parents not only contributed ideas but also volunteered to help with the planning and implementation of the big event. आणि मग अशा प्रकारे खूप साऱ्या आयडिया येतात. आणि लकीली काही पॅरेंट असे असतात, ते फक्त आयडियाज देत नाहीत, तर ते व्हॉलेंटियर म्हणजे कार्य करतात तिथे मदत करण्यासाठी, ते प्लॅनिंग करण्यासाठी, त्याचं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन, ते हा जो मोठा कार्यक्रम आहे तो व्यवस्थित पार पाडण्यासाठी सुद्धा मदत करतात. सो अ कमिटी ऑफ पॅरेंट्स अँड टीचर्स वॉज सेट अप टू लुक आफ्टर ऑल द वर्क ऑफ द फेअर. आणि मग अशा प्रकारे पॅरेंट्स आणि टीचर्सची एक कमिटी, म्हणजे एक ते ग्रुप नेमतात की यांनी ही सर्व कामे करायची आहेत या फेअरची. Some students representatives were also taken on the committee to give them a first-hand experience of managing big programs like this. जे स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांना सुद्धा या कमिटीमध्ये घेतलं जातं, म्हणजे त्यांना अशा प्रकारचे प्रोग्राम कसे मॅनेज करायचे त्याचा एक्सपिरियन्स येईल, म्हणून त्यांना तिथे घेतलं जातं. द कमिटी आयडेंटिफाईड सर्टन थीम्स फॉर द फेअर. मग ही जी कमिटी नेमलेली होती तर त्यांनी काही थीम्स फेअरसाठी सिलेक्ट केल्या. दे वेअर प्लांट्स, ॲनिमल्स, प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस, एनर्जी, फॉर्म्स ऑफ एनर्जी अँड एनर्जी रिसोर्सेस, सायन्स इन अवर एव्हरीडे लाईफ, लेटेस्ट न्यूज फ्रॉम द वर्ल्ड ऑफ सायन्स अँड फूड अँड न्यूट्रिशन. मग कोणत्या कोणत्या थीम ठरवण्यात आलेल्या होत्या, डिसाईड केल्या होत्या तर प्लांट्सची रिलेटेड सायन्स एक्सपेरिमेंट करायचे, ॲनिमल्स, प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस, एनर्जी, आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण काय सायन्स वापरतो ते, वर्ल्ड सायन्सबद्दल, लेटेस्ट न्यूज काय आहेत, फूड आणि न्यूट्रिशन याच्याबद्दल माहिती गोळा करायचं. ठीक आहे. कन्सिडरिंग द एरिया ऑफ द स्कूल प्लेग्राउंड अँड द एस्टिमेटेड टर्नआउट, इट वॉज डिसाइडेड टू अलाव 56 स्टॉल्स इन द फेअर. आता जे स्कूलचं प्लेग्राउंड आहे
आणि त्याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तो बघून तिथे जास्तीत जास्त किती स्टॉल आपण लावू शकतो हे ठरवण्यात आलं. तर ते आहेत नंबर ऑफ स्टॉल्स 56 स्टॉल्स आपण तिथे लावू शकतो. द स्टॉल्स वेअर अलॉटेड टू ॲज मेनी ग्रुप्स ऑफ चिल्ड्रन्स. आणि हे जे स्टॉल्स आहेत ते मुलांचे काही ग्रुप बनवायचे आणि त्यांना देऊन टाकायचे. Each group selected a topic idea from the chosen themes. आणि ह्यातल्या मुलांच्या प्रत्येक ग्रुपने या ज्या सर्व थीम्स होत्या त्यातलं एखादं टॉपिक निवडायचं. द कमिटी हॅड टू मेक शुअर दॅट टॉपिक्स वेअर नॉट रिपीटेड. आणि कमिटीचं हे काम असेल की मुलांनी चॉईस केलेल्या ज्या थीम्स आहेत तर त्या रिपीट नाही झाल्या पाहिजेत. ठीक आहे, त्याच्यात थोडी व्हरायटी असली पाहिजे. द यंग सायंटिस्ट बिगॅन देअर वर्क इन अर्नेस्ट. आणि जे हे छोटेसे सायंटिस्ट आहेत ते त्यांच्या कामाला पटकन सुरुवात करतील. दे बिगॅन बाय कलेक्शन अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट देअर टॉपिक युजिंग देअर सायन्स टेक्स्ट बुक्स, देअर स्कूल लायब्ररी अँड ऑल्सो द इंटरनेट. आणि ते एखादा टॉपिक निवडतील आणि त्या टॉपिकची माहिती इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी सायन्सच्या टेक्स्टबुकचा वापर करतील, त्यांच्या स्कूल लायब्ररीमधले बुक्स वापरतील सायन्स रिलेटेड आणि इंटरनेटसुद्धा वापरतील. दे शेअर्ड अँड डिस्कस दिस इन्फॉर्मेशन इन देअर ग्रुप्स. आणि मग प्रत्येकाने जी इन्फॉर्मेशन गोळा केलेली असेल, कलेक्ट केलेली असेल ते ग्रुपमध्ये डिस्कस करतील, एकमेकांना शेअर करतील. द नेक्स्ट स्टेप वॉज टू डिसाईड द एक्झॅक्ट ॲक्टिव्हिटी फॉर देअर स्टॉल. whether they would build and display a model or give a demonstration or present their project through posters or simply exhibit a collection. मग ते नंतर ठरवतील की आता आपण हे कशा प्रकारे लोकांपुढे मांडायचं आहे, कशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे, की आपण त्याचं मॉडेल बनवायचं आहे आणि मग त्याचं माहिती डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं की ते मॉडेल कसं वर्क करतं, किंवा पोस्टर्स बनवून आपण त्याचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे का, ही सगळी जी माहिती गोळा केलेली आहे त्याचे कलेक्शन त्यांना दाखवायचं आहे का, हे सर्व ते मग ठरवतील. The principal announced that the language, appearance and content of the presentations were all important. प्रिन्सिपलने सांगितलं, अनाऊन्स केलं की जी लँग्वेज वापरणार आहोत, जसं ते प्रोजेक्ट कसं दिसलं पाहिजे, त्याचा ॲपेरन्स कसला पाहिजे आणि प्रेझेंटेशनचं कंटेंट कसं पाहिजे, तर हे सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाच्या आहेत. द लँग्वेज टीचर्स हेल्प द यंग स्टॉल होल्डर्स टू मेक देअर ग्राफिक अँड ओरल प्रेझेंटेशन मोर इफेक्टिव्ह. आणि यामध्ये त्यांचे लँग्वेज टीचर्स ह्या छोट्याशा सायंटिस्टना मदत करतील की त्याचं ग्राफिक रिप्रेझेंटेशन कसं करायचं आणि ओरली पण ते मोर इफेक्टिव्ह कसं होईल. मुलं थोडंफार सांगतील आम्ही असं असं बोलू, पण जे लँग्वेज टीचर आहे ते त्याच्यामध्ये अजून त्यांना ॲडिशनल पॉईंट्स सांगतील की तुम्ही अजून या चांगल्या पद्धतीने ते प्रेझेंट करू शकता. ओके, आता आपण बघूया ग्राफिक प्रेझेंटेशन म्हणजे काय. ग्राफिक प्रेझेंटेशनमध्ये राईट टू द पॉइंट सो दॅट अ विजिटर मे रीड अ चार्ट ऑर पोस्टर ॲट अ ग्लान्स. आता हे सगळं पॅरेग्राफ आहे, तर असा पॅरेग्राफ न लिहिता पॉईंट टू पॉईंट त्याचे जे मुद्दे आहेत ते मांडायचे आहेत. म्हणजे जे कोणी बघायला येणार आहे विजिटर, त्यांना तो फक्त चार्ट वाचला की समजेल. एवढा मोठा पॅरेग्राफ वाचण्यापेक्षा जर ते 5-6 ओळींमध्ये त्यांना वाचलं तरी ते समजेल. ठीक आहे, अशा प्रकारे ते पॉईंट्स मांडायचे आहेत. मेक यूज ऑफ बुलेट पॉईंट्स ऑर बुलेटेड लिस्ट. असे बुलेट पॉईंट्स वापरायचे. एका पॉईंटला एक असा सर्कल, दुसऱ्या पॉईंटला असा दुसरा सर्कल वापरायचा आहे. यूज पिक्टोग्राम्स, ग्राफ्स, पाय चार्ट्स एक्सेट्रा टू शो न्यूमरिकल डेटा. आता जर त्या प्रोजेक्टमध्ये काही नंबर्स असतील तर ते नंबर्स दाखवण्यासाठी त्याच्या टेबल तर असतोच नंबरचा, पण अजून इफेक्टिव्ह होण्यासाठी पिक्टोग्राम वापरा, ग्राफ्स वापरा, पाय चार्ट्स वापरा, जे तुम्ही मॅथ्समध्ये शिकला असाल. ठीक आहे. यूज पिक्चर्स अँड डायग्रॅम्स अँड लेबल देम. जे तुम्ही मॉडेल बनवणार आहात, जो एक्सपेरिमेंट आहे, तर त्याचे पिक्चर्स बनवा, त्याच्या डायग्रॅम तयार करा आणि त्यांना नावे द्या.
प्लॅन ऑल युअर पोस्टर्स चार्ट्स प्रॉपरली बिफोर यू स्टार्ट मेकिंग देम. कोणतेही चार्ट किंवा पोस्टर बनवताना ते कसे बनवायचे, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये लिहायचं, कुठे काय लिहायचं, किती छोटं, कुठे छोटं लिहायचं, कुठे मोठं अक्षर लिहायचं, कोणते कलर वापरायचे, या सर्वाचं प्लॅनिंग पहिल्यांदा करायचं आहे आणि मगच पोस्टर बनवायला घ्यायचं आहे. नाहीतर ते पोस्टर बनवताना सारखं चुकेल आणि खूप सारं वाया जाईल. तुमचा वेळ पण वाया जाईल, ते पोस्टर पण वाया जातील. ठीक आहे. मेक अ रफ मिनी कॉपी बिफोर यू बिगिन वर्क ऑन द बिग फायनल पोस्टर ऑर चार्ट. एक रफ पेज घेऊन त्याच्यावरती एक छोटंसं असं रफ कॉपी बनवायची आहे, मिनी कॉपी बनवायची आहे. तुम्ही ओरिजिनल जे तुमचं खरं काम आहे ते सुरू करण्याच्या अगोदर एक आपण म्हणतो ना कच्चं काम करायचं आहे, की तुम्हाला आयडिया येईल मग फायनल पोस्टर किंवा चार्ट कसा बनवायचा आहे. डोंट फॉरगेट टू चेक युअर स्पेलिंग, सेंटेन्सेस ऑर अदर एरर्स इन द मिनी कॉपी इटसेल्फ. जी तुम्ही आधीच कच्चं बनवणार आहात, मिनी कॉपी बनवणार आहात, त्याच्यामध्ये तुम्ही स्पेलिंग मिस्टेक चेक करा, सेंटेन्सेस व्यवस्थित लिहिले आहेत का चेक करा. दुसरे काही एरर्स असतील तर तीच कॉपी जी आहे ती परफेक्ट बनवा. म्हणजे त्याच्यावरून फक्त तुम्हाला आता मोठं पोस्टर बनवायचं आहे. ठीक आहे. यूज डिफरंट कलर्स टू हायलाईट इम्पॉर्टंट फीचर्स बट यूज देम ज्युडिशियली. म्हणजे जर त्याच्यामध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी दाखवायच्या असतील तर त्यासाठी वेगवेगळे कलर्स वापरा. If you have used any text, pictures, diagrams, etc. from elsewhere, acknowledge the source. जर तुम्ही त्याच्यामध्ये काही जे लिहिलेलं आहे किंवा चित्रे आहेत, आकृत्या आहेत, डायग्रॅम्स आहेत, पिक्चर्स आहेत, ते दुसरीकडून कुठून घेतलेले असतील तर ते तुम्ही कुठून घेतलेले आहेत त्या सोर्सचं तिथे नाव लिहा. ओके. हे झालं ग्राफिक प्रेझेंटेशन. म्हणजे जे पोस्टर तुम्ही बनवता, ग्राफ्स बनवता, पॉइंट्स लिहिता, ते सगळ्याला एकत्रितपणे टुगेदर ग्राफिक प्रेझेंटेशन असं म्हटलं जातं. आता बघूयात आपण ओरल प्रेझेंटेशन कसं करायचं आहे. द ओरल प्रेझेंटेशन्स ऑर स्पीचेस शुड बी शॉर्ट अँड टू द पॉइंट, 2 to 3 minutes ॲट द मोस्ट. जे आपण ओरली सांगणार आहोत, जे आपण स्पीच देणार आहोत, ते कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती, इन्फॉर्मेशन लोकांना समजली पाहिजे अशा पद्धतीचं पाहिजे आहे. 2 ते 3 मिनिट जास्तीत जास्त सांगायचं आहे. दे शुड बी डायरेक्टली रिलेटेड टू द मॉडेल, डेमॉन्स्ट्रेशन ऑर स्पेसिमेन्स एक्झिबिटेड इन द स्टॉल्स. तुमचं जे प्रेझेंटेशन आहे तर ते डायरेक्ट स्टार्ट करायचं आहे. ते मॉडेलशी रिलेटेड पाहिजे, त्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे किंवा अजून जे दुसरे स्पेसिमेन्स आहेत स्टॉलमधले तर त्याच्याशीच रिलेटेड पाहिजे. इतर काहीही बोलत बसायचं नाही. कारण खूप सारे स्टॉल्स असतात, त्यांना इतका वेळ नसतो. मग तुमचं जे इम्पॉर्टंट काही सांगायचं असेल ते राहून जाऊ शकतं. म्हणून मुद्द्याचंच बोलायचं, पटपट बोलायचं. ठीक आहे. बी कॉन्फिडंट वेन यू मेक अ प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन देताना तुम्ही कॉन्फिडंट असणं खूप महत्त्वाचं आहे. रिहर्स द स्पीच वेल. तुम्ही जे बोलणार आहात त्याची प्रॅक्टिस करायची आहे आधी तुम्हाला. बी रेडी टू आन्सर रिलिव्हंट क्वेश्चन्स. आणि त्या मॉडेलशी रिलेटेड किंवा एक्सपेरिमेंटशी रिलेटेड जर काही क्वेश्चन्स विचारले तर त्याचे आन्सर्स द्यायला तुम्ही तयार राहायचं आहे. प्रॅक्टिसाइज डुईंग दॅट विथ युअर फ्रेंड्स. आणि याची प्रॅक्टिस तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत सतत करत राहा. मेक यूज ऑफ द व्हिज्युअल्स ऑर ग्राफिक्स इन द स्टॉल. जे तुमचे ग्राफिक्स आहेत किंवा व्हिज्युअल्स आहेत तर त्याचा सुद्धा तिथे तुम्ही स्पीच देताना वापर करा. पॉइंट टू द रिलिव्हंट पार्ट्स वेन यू स्पीक. एखाद्या पॉईंटबद्दल तुम्ही बोलत असताना त्याच्याकडे तुम्ही बोट दाखवून तो हायलाईट करून त्यांना सांगा. विअर क्लीन अँड टायडी क्लोथ्स बट डू नॉट ड्रेस अप टू शो ऑफ. चांगली स्वच्छ कपडे घालायचे आहेत, नीटनेटकी कपडे घालायचे आहेत, पण अगदीच खूपच विचित्र शो ऑफ करणारी कपडे घालायची नाहीत. आपल्याला साजेशीच कपडे घालायचे आहेत. बी पोलाईट, बी प्लीजंट वेन यू टॉक टू द व्हिजिटर्स. जेव्हा तुम्ही जे तुमच्या स्टॉलला भेट द्यायला लोक येतील त्यांच्याशी बोलताना नम्र बोलायचे, आनंदाने बोलायचं आहे. त्यांनी एखादा प्रश्न विचारला तर त्याचं नीट उत्तर द्यायचं आहे, उद्धटपणाने बोलायचं नाही. इफ यू डोंट नो द आन्सर टू अ क्वेश्चन से सो. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही तर त्यांना सांगायचं आहे की मला याचं उत्तर माहीत नाही, बट लेटर ऑन ट्राय टू फाइंड द आन्सर. पण नंतर तुम्ही त्याचं ते उत्तर शोधून ठेवायचं आहे. आणि लास्टला स्माईल, हसायचं आहे. ठीक आहे.
ॲट लास्ट द बिग डे अराइव्ड. आणि शेवटी तो दिवस आला. द फेअर वॉज इनॉग्रेटेड बाय द ओल्डेस्ट सायन्स टीचर मिस्टर गिझारे. आणि या सायन्स फेअरचं इनॅग्रेशन म्हणजेच उद्घाटन हे केलेलं आहे जे जुने सायन्स टीचर होते मिस्टर गिझारे यांनी. इट वॉज मिस्टर गिझारे हू हॅड कम अप विथ द आयडिया ऑफ अ सायन्स फेअर सम 25 इयर्स ॲगो. हे तेच मिस्टर गिझारे आहेत जे सायन्स टीचर होते तिथे, आणि त्यांच्या डोक्यामध्ये ही सायन्स फेअरची आयडिया आली 25 इयर्स ॲगो. इनिशियली इट वॉज meant for just one class, but the idea had become so popular that now the entire school participated in it. सुरुवातीला ही जी आयडिया होती, हे जे एक्झिबिशन होतं किंवा हे जे फेअर होतं ते फक्त एका क्लाससाठी होतं, पण नंतर ही आयडिया इतकी सगळ्यांना आवडली की सर्व स्कूल त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला लागलं. Mr. Gizare explained the importance of using the scientific method to find the answers to the question relating to the physical world around us. मिस्टर गिझारे यांनी मग सायंटिफिक मेथडने आपल्या आजूबाजूला, फिजिकल वर्ल्ड म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात तर त्याचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन काय आहे, त्याचं किती महत्त्व आहे ते त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलं. ही वॉज हॅप्पी टू सी द स्टॉल्स, एस्पेशली द वन्स दॅट शोड सिम्पल मेथड्स ऑफ आयडेंटिफाईंग फूड अडल्ट्रेशन. त्यांना सर्व स्टॉल्स खूप आवडले. त्यातलं त्यांना एक सिम्पल मेथड आवडली, जे एक स्टॉल आवडला ज्याच्यामध्ये फूड अडल्ट्रेशन म्हणजे फूडमध्ये, अन्नामध्ये जी भेसळ होते ते ओळखण्याच्या सिम्पल मेथड्स काय आहेत हे त्याच्यामध्ये सांगितलेले होतं, ते आवडलं. ही ॲप्रिसिएटेड द फॅक्ट दॅट इन मोस्ट ऑफ द स्टॉल्स विजिटर्स कुड ऑल्सो ट्राय आउट द व्हेरियस सायन्स एक्सपेरिमेंट्स अँड मॉडेल्स. जास्त तर स्टॉल असे होते जिथे व्हिजिटर्स स्वतः वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करून बघू शकत होते, मॉडेल्स स्वतः ते हाताळू शकत होते, मॉडेल स्वतः कंट्रोल करू शकत होते. त्याचं त्यांना खूप कौतुक वाटलं, त्याचं त्यांनी खूप कौतुक केलं. ही गेव अ स्पेशल पॅट ऑन द बॅक टू द क्लीन ब्रिगेड. जी क्लीन ब्रिगेड होती म्हणजे आता ही मोठी फेअर होती, तिथे कचरा होणार, मग तिथे स्वच्छता राखण्याचं काम जे करत होते त्यांचं त्यांनी विशेष कौतुक केलं. द ब्रिगेड मेंबर्स मेड राऊंड्स ऑफ द फेअर स्प्रेडिंग द मेसेज ऑफ क्लीनलीनेस. जे ब्रिगेड मेंबर्स होते ते सतत फेअरमध्ये राऊंड लावत होते आणि मेसेज सांगत होते, स्वच्छतेचा मेसेज सांगत होते की कुणीही घाण करू नका, घाण केली तर ते उचलून डस्टबिनमध्ये टाका, असं सांगतात की नाही तसं. बट दॅट वॉज नॉट ऑल. पण ते फक्त एवढेच करत नव्हते. दे हॅड वोड टू कीप द स्कूल प्रिमायसेस स्पीक अँड स्पॅन ड्युरिंग द फेअर. त्यांनी आपल्या स्कूलचा जो प्रिमायसेस आहे, स्कूलचा जो भाग आहे, तो या सायन्स फेअरच्या वेळेस स्वच्छ ठेवण्याचं शपथ घेतली होती. Though they expected more than 1,000 visitors and half as many stalls holders, they were a disciplined lot. त्यांनी एक्सपेक्ट केल्यापेक्षा जास्त जे हजारो विजिटर आलेले होते आणि जे हाफ जे स्टॉल होल्डर होते ते डिसिप्लिन्ड होते की ते काहीही कचरा करत नव्हते किंवा कुठेही घाण करत नव्हते. बट what with so many activities and experiments going on, it was bound to create a lot of litter. पण तरी सुद्धा असे काही एक्सपेरिमेंट्स होते किंवा ॲक्टिव्हिटीज होती ज्याच्यामध्ये लिटर म्हणजे कचरा हा तयारच होत होता. They were well equipped with garbage cans, scoops, brooms and wipes. मग ही जी क्लीन ब्रिगेड आहे त्यांच्याकडे मोठे गार्बेज कॅन्स होते, स्कूप्स होते, ब्रूम झाडू होते, वाईप्स होते पुसण्यासाठी, फरशी पुसण्यात. हे बघा इथे हे दाखवलेले आहेत क्लीन ब्रिगेड, ठीक आहे, त्यातली लोक. आणि हे अशा प्रकारे स्टॉल्स लागलेले होते आणि हे विजिटर लोक आणि इथे विद्यार्थी आहेत आतल्या साईडला, ते एक्सप्लेन करत आहेत. ओके, अशा प्रकारे ही सायन्स फेअर होते. लेट अस ऑल्सो टेक अ राऊंड ऑफ द फेअर टू सी सम ऑफ द हायलाइट्स. आता हे जे फेअर झालं तर त्यातल्या काही हायलाइट्स आपण दाखवूया. एखादी मॅच खेळल्यानंतर कसे त्याच्या हायलाइट दाखवतात म्हणजे मेन पॉईंट्स दाखवतात, त्याप्रमाणे आता आपण इथे बघूयात. द 6th standard children
वेअर हँडलिंग द फॉलोविंग स्टॉल्स. तर 6वीतल्या 6th मधल्या मुलांनी खालचे स्टॉल्स हँडल केलेले होते. यूज ऑफ कायनेटिक एनर्जी. आता हा स्टॉल आहे तिथे कायनेटिक एनर्जीचा यूज केलेला आहे. तुम्हाला सायन्समध्ये आहे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, बरोबर. तर त्याचा इथे वापर केलेला आहे. द स्टॉल डिस्प्लेड द मॉडेल ऑफ अ वॉटर मिल. वॉटर, पाण्यावरती चालणारी जी मिल आहे. आपण विंड मिल तर बघितली हवेवर चालणारी, आता ही पाण्यावर चालणारी विंड मिल आहे. त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जीचा वापर करून एनर्जी जनरेट केली जाते. ठीक आहे, असं हे मॉडेल आहे. आता यूज ऑफ पोटेन्शियल एनर्जी. अ प्लास्टिक बॉटल मोटर बोट. आता इथे पोटेन्शियल एनर्जीचा वापर करून प्लास्टिकची बॉटलचं मोटर बोट तयार केलेली आहे. साऊंड एनर्जी, साऊंडचा इथे वापर केलेला आहे. एव्हरीवन एन्जॉयड मेकिंग सिम्पल स्ट्रिंग टेलिफोन्स ॲट दिस स्टॉल अँड देन युजिंग देम. हे स्ट्रिंग टेलिफोन बनवलेला आहे. तुम्ही पण हे बनवलेले असतील बघा लहानपणी. ठीक आहे, तर असे हे स्ट्रिंग टेलिफोन बनवलेले आहे. प्रत्येकजण त्याच्यातून मजा घेत होतं बोलण्याची. इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. दिस स्टॉल वॉज सो पॉप्युलर दॅट ॲडिशनल हेल्प वॉज नीडेड टू ब्लो बलून्स ॲज क्विकली ॲज दे वेअर युज्ड अप. आता हे बलून्सचा होता इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीचा. तर इथे इतके लोक होते, इतकं पॉप्युलर झाला ते बलून, तर लहान मुलांना खूपच आवडतात. ओके, तर ते काय करत होते, बलून असा रब करायचा आणि त्याला मग केसांजवळ नेला की जेव्हा बलून रब होतो तेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी तयार होते. केसांजवळ नेलं की आपली केस उभी राहतात. ठीक आहे, तर याच्यामुळे हे बलून सगळे संपून जात होते, तर दुसऱ्या लोकांची ॲडिशनल हेल्प तिथे घ्यावी लागत होती. ओके, आता फूड ॲडल्ट्रेशन. अन्नामध्ये जी भेसळ होते ती कशी ओळखावी. इवन द पॅरेंट्स लर्न समथिंग ॲट दिस स्टॉल. ह्या स्टॉलवरून पॅरेंट्सना पण समजल्या काही गोष्टी, की आपण जे फूड प्रॉडक्ट्स आणतो किंवा जे अन्नपदार्थ आणतो तर त्याच्यामध्ये होणारं जे अडल्ट्रेशन आहे, भेसळ आहे, ती कशी ओळखायची. जसं तुम्हाला जर एक सोपंच एक्झाम्पल द्यायचं झालं तर जे आई लाल मिरची पावडर आणते की नाही, त्याच्यामध्ये विटांचा भुसा, विटा बारीक करून त्या टाकलेल्या असतात. मग ते कसे ओळखायचे, हे तर मी एक सोपं सांगितलं. अजून बाकीचं सुद्धा मोठे म्हणजे वेगवेगळे अडल्ट्रेशन असतात, तर ते ओळखण्याची इथे हा एक्सपेरिमेंट होता. फन विथ मॅग्नेट्स. मॅग्नेट सोबत कसं खेळायची मज्जा. विजिटर्स क्यूड अप टू सी द डिफरंट टाइप्स ऑफ मॅग्नेट्स ॲट वर्क. इथे वेगवेगळ्या टाईपचे मॅग्नेट्स आहेत ते बघण्यासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या. मेंटेनिंग मशीन्स. मशीनचा मेंटेनन्स कसा करायचा हे सगळं तुम्हाला सायन्सच्या बुकमध्ये हे लेसन्स आहेत बरं का. सम ऑफ द विजिटर्स मेड व्हिडिओ क्लिप्स ऑफ द प्रेझेंटेशन ॲट दिस स्टॉल. ह्या स्टॉलचं प्रेझेंटेशन इतकं चांगलं झालं की जे विजिटर्स आलेले होते त्यांनी त्याचे व्हिडिओसुद्धा काढून घेतलेले आहे. इट कन्सिस्टेड ऑफ डिफरंट चिल्ड्रन प्लेईंग द रोल्स ऑफ डिफरंट मशीन्स. याच्यामध्ये असं दाखवलेलं होतं की हे जे वेगवेगळी मुलं आहेत ते वेगवेगळ्या मशीनचा रोल प्ले करत आहेत. तर यामध्ये बघा हा मुलगा हा स्टोव बनलेला आहे. ही मुलगी आहे वाटतं, ही मुलगी सायकल बनलेली आहे. हा मुलगा शिलाई मशीन, स्विंग मशीन बनलेला आहे. ठीक आहे, ऑल क्राईंग आउट टर्न बाय टर्न. आणि ते एका मागोमाग एक रडत होते. हे वी टू नीड युअर अटेन्शन. क्राईंग म्हणजे तर रडणे नाही, ते एका मागोमाग एक ओरडत होते की तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. वी कॅन सर्व यू वेल ओनली इफ यू टेक केअर ऑफ अस. आणि ते काय म्हणत होते, काय ओरडत होते, जर तुम्ही आमची नीट काळजी घेतली, म्हणजे ते मशीन म्हणत होते, जर तुम्ही आमची नीट काळजी घेतली तर आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचं काम करू शकतो. असे त्यांनी एक प्लेसारखं, नाटकासारखं केलेलं होतं. त्याचे सर्व व्हिजिटरने व्हिडिओ क्लिप्स काढून घेतल्या. द फेअर वॉज सच अ ह्यूज सक्सेस दॅट द स्कूल हॅड टू रन इट फॉर 3 days इन्स्टेड ऑफ 2. हे फेअरने इतकं चांगलं चाललेलं होतं की ते फक्त 2 दिवसासाठीच होतं, पण ते इतकं छान चाललेलं बघून स्कूलने ते 3 दिवसासाठी ठेवलेलं. द प्रिन्सिपल अलाउड दिस चेंज इन द टाइम टेबल ओनली बिकॉज इट वॉज अ ट्रूली एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी, नॉट just for the children but also for their family and the entire community. आता प्रिन्सिपल 2 दिवसाचं होतं ना, मग टाइम टेबलमध्ये असा चेंज करायचा असेल तर सर्व चेंजेस होतात. सर्व जे पुढचे आपलं प्लॅनिंग असतं तर ते सुद्धा बिघडतं स्कूलचं. पण प्रिन्सिपलनी बघितलं की ही एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी आहे, त्याचा फक्त विद्यार्थ्यांनाच नाही, फक्त चिल्ड्रनना नाही, स्टुडंटना नाही, तर त्यांच्या फॅमिलीला आणि पूर्ण समाजाला त्याचा चांगला फायदा होत आहे. म्हणून
त्यांनी 2च्या ऐवजी 3 दिवस केले. नो वंडर एव्हरीवन इज ऑलरेडी लुकिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट इयर्स फेअर. आणि मग त्यानंतर आता ते मुलं किंवा सर्वजण पुढच्या फेअर कधी येते याची वाट बघत होते. आता आपण कोणताही एक्सपेरिमेंट करायची सायंटिफिक मेथड बघूयात. ठीक आहे, सायंटिफिक वेने तो कसा करायचा. ऑब्झर्व व्हॉट इज अराउंड यू. तुमच्या आजूबाजूला काय आहे ते ऑब्झर्व करा. आस्क क्वेश्चन्स, व्हाय, व्हाय नॉट, हाऊ, एक्सेट्रा. मग त्याच्याबद्दल क्वेश्चन्स विचारा की व्हाय, का नाही, आणि हे कशा प्रकारे वर्क होतं. कॅन यू थिंक ऑफ ॲन एक्सप्लेनेशन. तुम्हाला त्याचं उत्तर मिळत आहे का. दिस इज व्हॉट इज कॉल्ड हायपोथेसिस इन द सायंटिफिक मेथड. आणि यालाच हायपोथेसिस असं म्हटलं जातं. सेट अप ॲन एक्सपेरिमेंट टू ट्राय आउट युअर हायपोथेसिस. म्हणजे तुम्ही हे जर ठरवलं की तुम्हाला ह्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे तर त्याचा एक्सपेरिमेंट तुम्ही सेटअप करायचा आहे. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन्स इन डिटेल. तुम्हाला जे ऑब्झर्वेशन्स भेटतील तर ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं आहे डिटेलमध्ये. हा झाला तुमचा डेटा तयार. ड्रॉ कन्क्लुजन. त्याच्यावरून तुम्हाला काय समजलं ते तुम्ही कन्क्लुजन काढायचं आहे. डू दे मॅच युअर हायपोथेसिस. तुम्ही जसं विचार केलेला होता त्याप्रमाणे तुमचं उत्तर मिळालेलं आहे का. इफ येस, जर उत्तर हो असेल तर का, कसं झालं ते, आणि इफ नॉट तर ते व्हाय नॉट, का नाही असं झालं. राईट डाऊन युअर फाइंडिंग्स अँड शेअर देम विथ अदर्स. तुम्हाला त्यातून काय भेटलं, काय समजलं ते इतरांसोबत शेअर करा. व्हाय डज अ फ्रीज मॅग्नेट स्टिक टू द फ्रीज डोअर बट नॉट टू द किचन प्लॅटफॉर्म. आता हा जो आपल्या आजूबाजूला समजा फ्रीज आहे तर त्याच्यावरती हा क्वेश्चन त्याला आठवलेला आहे की समजा की फ्रीज मॅग्नेट आहे दरवाजामध्ये, फ्रीजचा डोअर आहे, जर आपण असा हळू ढकलला तरी तो ऑटोमॅटिकली लागतो कारण त्याच्या दरवाजामध्ये फ्रीजच्या मॅग्नेट असतं. ठीक आहे, तर हे फ्रीज मॅग्नेट जे आहे ते फ्रीज डोअरला चिटकतं, पण किचन प्लॅटफॉर्मला जर तुम्ही चिटकवायला गेलात तर ते चिटकणार नाही. ठीक आहे, मे बी असे का होते. मे बी इट हॅज सम स्पेशल पॉवर्स. मग त्याचा आन्सर काय असणार आहे, तुमचं हायपोथेसिस काय असणार आहे की त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळी पॉवर असेल म्हणून ते फक्त फ्रीजला चिटकत असेल, फ्रीजच्या दरवाजालाच, मग किचनच्या प्लॅटफॉर्मला नाही चिटकत. आय विल ट्राय टू स्टिक इट टू डिफरंट थिंग्स. मग आता तुम्ही त्याचा एक्सपेरिमेंट काय करणार आहे तर ते जे मॅग्नेट आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी चिटकून बघायचं आहे. अ वॉल, भिंतीवर, अ टाईल, फरशीवर, अ पोटॅटो, बटाट्यावर, अ वुडन टेबल, लाकडाच्या टेबलवर, पॉट्सवरती, पॉट्स म्हणजे भांडी आहेत आणि पॅन्स आहेत, अ प्लास्टिक बॉटलवरती, कपवरती, या सर्वांवरती तुम्ही काय करून पाहायचं आहे ते चिटकून बघायचं आहे. तर ते कशा कशावर स्टिक होईल तर त्याला नोट डाऊन करून ठेवायचं आहे. द मॅग्नेट स्टिक टू सम सर्फेसेस बट नॉट टू द अदर्स. ते काही सर्फेसेसवर स्टिक होईल पण दुसऱ्यावरती नाही. इट सीम्स ॲज इफ सम मेटल ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्टेड टू द मॅग्नेट. मग याच्यावरून काय समजलं की काही जे मेटलचे ऑब्जेक्ट्स असतात ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. दे आर मेड ऑफ आयर्न ऑर स्टील. ते आयर्नचे किंवा स्टीलचे बनलेले असतात. मॅग्नेट्स अट्रॅक्ट आयर्न बट नॉट ऑल सबस्टन्सेस, नॉट इवन ऑल मेटल्स. मॅग्नेट हे लोखंडाला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतं पण सगळ्याच मेटल्सना, सगळ्याच सबस्टन्सला अट्रॅक्ट करून घेत नाही. अशा प्रकारे सायंटिफिक मेथडने त्याचा आन्सर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, समजलं? बाय बाय.